नागपुर में जारी शीतकालीन सत्र के दौरान कांग्रेस विधायक नाना पटोले ने किसानों की लगातार हो रही आत्महत्याओं का मुद्दा जोरदार तरीके से उठाया। पटोले ने कहा कि राज्य में किसान बदहाली, कर्ज और परेशानियों से जूझ रहे हैं, लेकिन सरकार उनकी समस्याओं को नजरअंदाज कर रही है। उन्होंने तीखा हमला करते हुए कहा कि किसानों को आत्महत्या नहीं करनी चाहिए, बल्कि ऐसी परिस्थितियां पैदा करने वाली सरकार को आत्महत्या करनी होगी। गोल मारो, मेरी तरफ देख रहा हूं मैं। महाराष्ट्रातलं सरकार हे कसं शेतकरी विरोधी आहे त्याचं उत्तम उदाहरण आजच्या प्रश्नोत्तर पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पाहायला मिळालेलं आहे। राज्यामध्ये धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत। सरकार सांगते की खरेदी केंद्र सुरू झालेत, हे सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळामध्ये सुरू व्हायला पाहिजे होते। आता आपण डिसेंबरमध्ये आलो, अजूनही अनेक ठिकाणी हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत। रजिस्ट्रेशनच्या नावाने शेतकऱ्याला केंद्रावर बोलवून त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नाही आणि अनेक शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन पण होत नाही। आणि मग अशा या सगळ्या जाचकटीमुळे समर्थन मूल्याची केंद्र हे नाममात्र उघडली जातात आणि हा एवढा मोठा काळ लोटल्यानंतर शेतकऱ्याला घरचा खर्च निभवण्यासाठी ते बाजारपेठेमध्ये त्याचं धान्य, कापूस विकावं लागतं, हे नाकारता येत नाही। यामध्ये यावर्षी जे पडलेलं अतिवृष्टी जी आहे त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, ही सगळी पिकं खराब झालेली आहे। हे सरकारला माहिती आहे, पण सरकार सांगते की केंद्र सरकार त्याला जे खरेदी करत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही। हे सरकार जे आहे हे सांगतात की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, तर शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आहे। रोज महाराष्ट्रामध्ये 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरकारच्या आकड्यामुळे। सरकारचे आकडे आहेत, हे माझे आकडे नाही आहेत। तरी हे सरकार एवढं निश्चित कसं असू शकतं? यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतं की नाही कळत? आणि म्हणून या शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं हे सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारचा आम्ही आज सभागृहामध्ये निषेध केला, बहिर्गमन केलं, पण तरी हे सरकार गेंड्याच्या कातळेपेक्षा भावना नसलेलं, जाळ असलेलं हे सरकार आता आम्ही पाहतोय। आणि म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या आत्महत्या करू नका, या सरकारलाच आत्महत्या कशी करायला लावता येईल याच्यासाठी सगळ्यांनी एकजूट व्हावं असं आवाहन मी करतो। या सरकारकडून फार काही अपेक्षा कराव्यात अशी परिस्थिती आज नाही। आज तरी दुपारी आम्ही पुन्हा या सरकारवर, शेतकऱ्यांच्या विषयावर अजून त्यांना सरकारला धारेवर पकडू अशी आमची भूमिका आहे। व मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर सगळं खोटं आहे। आमची परंपरा अशी राहिलेली आहे की जेव्हा मंत्री उत्तर समाधानकारक देत नाही किंवा उत्तरच चुकीचं दिलं जात आहे लेखी, त्याच्यावर ते उत्तर राखून, ते प्रश्न राखून ठेवला जातो। हे आतापर्यंतची पद्धत आहे। विधानसभा अध्यक्षांनी नवीन पद्धत सुरू केली। त्यांनी खरं तर त्या मंत्र्याला तंबी द्यायला पाहिजे होती, पण त्या मंत्र्याला तंबी देत नव्हते, त्याला उलट त्याचं संरक्षण करत होते, जसं आपण पाहत होतो। त्यामुळे आता दुपारच्या याच्यामध्ये जेव्हा विधानसभा अध्यक्ष मीटिंग घेतील त्याच्यात आमचं समाधान झालं नाही तरी पुन्हा आम्ही विधानसभेत ही भूमिका मांडू। मिळणारच नाही, त्यांनी मान्य केलं। त्यांच्या पक्षाच्याही आमदारांनी भूमिका मांडली की कमी भावामध्ये खरेदी केला जातो आहे, हे त्यांच्या पक्षाच्याही आमदारांनी मांडलेलं आहे। म्हणजे हे सरकार कसं झोपी गेल्याचं सोंग करते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून शेतकरी वाऱ्यावर आणि हे सरकार
AC मध्ये आणि तुपाशी आहे, तसंच परिस्थिती आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो. कर्जमाफी संदर्भात आवाज उठवला. कर्जमाफीचाही प्रश्न आम्ही विचारणार आहोत, पण आपल्याला पुन्हा पुन्हा मी सांगतो की या पुरवणी मागण्यामध्ये 500 कोटी रुपये कर्जमाफीसाठी सरकारने ठेवलेले आहेत. पण हे 500 कोटी या आताच्या कर्जमाफीचे नाही. 2014 ते 19च्या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना सुरू केलेली होती. शेतकऱ्याला त्याच्या बायकोला लाईनमध्ये उभं ठेवण्याचं पाप त्या काळात केलेलं होतं. सरकार 19च्या गेल्यानंतर सुद्धा आणि मग पहाटेचं सरकार आल्यानंतर सुद्धा या सरकारनं कर्जमाफी शेतकऱ्यांची पूर्ण करू शकले नाहीत. काही शेतकरी कोर्टात गेलेत. जवळपास 5017 कोटी रुपये राज्य सरकारला त्यावेळच्या योजनेचे द्यायचे होते, पण जे शेतकरी कोर्टात गेलेत त्यांचेच फक्त 500 कोटी दिले. पण कोर्टाने त्याच्यामध्ये आदेश केलेले आहेत की 5017 कोटी रुपये दिले पाहिजेत. पण सरकारने फक्त 500 कोटीचं प्रयोजन केलेलं आहे. या सरकारचा दिवाळा निघालेला याचा अर्थ तो आहे. विकास कामासाठी पैसे नाहीत आणि शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, पण राज्याची लूट करणारं सरकार. पार्थ पवाराच्या प्रकरणामध्ये काल हायकोर्टाने ज्या आदेश दिलेत की त्यांना का गुन्हेगार केले नाहीत, त्यांच्यावर का FIR दर्ज केला नाही. महेश पाटील जे सहआयुक्त मुंबई महानगरपालिकेचे आहेत त्याला आयुक्तांनी 1 महिन्याच्या कंपल्सरी सुट्टीवर पाठवलं. हा जो महेश पाटील आहे यांनी कोविडच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. काही नेते, काही IAS, काही IPS अधिकाऱ्यांच्या नावाने जमिनी खरेदी केल्या गेलेल्या आहेत आणि सगळ्यांचा हा मेन सूत्रधार आहे. पण आम्ही कारवाई करतो असा दिखावा करण्यासाठी त्याला फक्त 1 महिन्याच्या सुट्टीवर पाठवलं. खरं तर त्याला बडतर्फ करायला पाहिजे होतं, पण बडतर्फ केलं तर आमची पोल खुलेल आणि म्हणून त्याला दाखवायसाठी 1 महिन्याच्या सुट्टीवर पाठवलं. तसंच पार्थ पवाराच्या प्रकरणामध्ये सुद्धा मान्य हायकोर्टाला यांना फटकारावं लागलं. आता तरी गुन्हा दाखल करतात का हे आम्हाला पाहावं लागेल. क्या आपका घर सिर्फ दीवारों से बना है या उसमें झलकती है आपकी सोच, आपका स्टाइल और आपकी पहचान? तो अब वक्त है आपकी ड्रीम होम को एक डिजाइनर रियलिटी में बदलने का. जी हाँ, डिजाइलो होम्स लेकर आया है इंटीरियर एंड एक्सटीरियर होम की दुनिया, जहां आपकी कल्पना ही है आपकी सीमा. बी यूनिक, गेट बिस्पोक, गेट वैल्यू फॉर योर मनी. हम हैं आर्किटेक्ट्स एंड इंटीरियर डिजाइनर्स जो आपके घर को सिर्फ सुंदर नहीं बल्कि शानदार और स्मार्ट बनाते हैं. हर दीवार, हर कोना बोलेगा आपकी कहानी. आधुनिक डिजाइन, प्रीमियम क्वालिटी और परफेक्ट फिनिश के साथ. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8600017489. इनका पता है डिजाइलो होम्स, ब्लॉक नंबर 21, तुलसी अपार्टमेंट, टेलीफोन एक्सचेंज स्क्वायर, CA रोड, नागपुर. डिजाइलो होम्स, जहां आपका सपना बनता है खूबसूरत हकीकत.